कोरेगाव भीमाची लढाई ही जाती अंताची नव्हती याच्याबद्दलचे दोन महत्त्वाचे पुरावे मी आज सांगणार आहे. सगळ्यात पहिलं, लढाई संपली त्याच्यानंतर जूनमध्ये एल्फिन्स्टन कोरेगावला आला होता आणि तिथून त्यांनी इंग्रज सरकारला कलकत्त्यामध्ये पत्र पाठवलं की इथे एक वॉर मेमोरियल बांधलं पाहिजे, कारण हे महत्त्वाची लढाई होती म्हणून. त्याच्या सांगण्यावरनं तिथे पुढे ऑफकोर्स आजचं जे जयस्तंभ आहे ते बांधलं गेलं. हे सगळं झालं 1821 साली त्याचा पायाभरणी झाली आणि 1822मध्ये ते पूर्ण झालं काम. आता हे पूर्ण झाल्यानंतर तिथे कोणातरी इन्चार्ज बनवायचं होतं. तो इन्चार्ज कोणाला बनवायचं याच्यासाठी इंग्रजांचे नियम होते. त्यातला एक महत्त्वाचा असा नियम होता की ज्या व्यक्तीने त्या लढाईमध्ये इंग्रजांच्या बाजूने चांगली कामगिरी केली असेल त्यालाच इन्चार्ज बनवायचं. कॅप्टन स्टॉटन हा जो या लढाईचा इन्चार्ज होता, त्याच्या सांगण्यावरनं, त्याच्या रेकमेंडेशनवरनं हवालदार खंडोजी मायवतकर यांना इन्चार्ज बनवलं होतं. हवालदार खंडोजी मायवतकरनी यांनी या लढाईमध्ये चांगली कामगिरी केली होती, ते जखमी पण झाले होते. हवालदार खंडोजी मायवतकर हे मराठा समाजाचे होते. त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की इंग्रजांच्या वतीने लढणारे सगळ्या जाती धर्माचे होते, एका कुठल्याही जातीचे नव्हते. जो जयस्तंभ बांधण्यात आलेला आहे त्याच्यावर पण जे नावं आहेत त्याच्यावरनं आपल्याला क्लिअर कट हे समजतं की त्याच्यात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते. जे समकालीन इंग्रजी सगळे पत्रव्यवहार आहेत त्याच्यामध्ये कुठेही जातीचा अजिबातच उल्लेख नाही आहे. इंग्रजांनी जो जयस्तंभ बांधला त्याच्यामध्ये तिन्ही भाषेमध्ये लिहिलं आहे त्यांनी, इंग्रजी, मराठी आणि पर्शियन. आता इंग्रजीमध्ये लिहिताना त्यांनी द कॉलम असंच फक्त म्हटलेलं आहे आणि खाली लिहिताना द डिफेन्स ऑफ कोरेगाव असं म्हटलेलं आहे. विक्ट्री ऑफ कोरेगाव किंवा विक्ट्री मेमोरियल असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. पण मराठीत लिहिताना मात्र त्यांनी जयस्तंभ असं लिहिलेलं आहे आणि खाली लिहिताना पण इंग्रजी सैन्याने विजय मिळवला असं लिहिलेलं आहे. या गोष्टींचं सगळ्या सविस्तरपणे रोहन मायवतकर, जे हे हवालदार खंडोजी मायवतकर जामदार होते, त्यांचे जे पूर्वज आहे आजचे, त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. हे पुस्तक नक्की विकत घेऊन वाचा. याच्यात सगळ्या गोष्टी सविस्तर लिहितात त्यांनी लिहिलेल्या आहेत. ह्या दोन्ही पुराव्यांमुळे आपल्याला हे लक्षात येईल. सो एकतर मराठा समाजाच्या एका व्यक्तीला तिथला इन्चार्ज बनवणं आणि दुसरी गोष्ट जयस्तंभावरती जे मजकूर लिहिलेलं आहे त्याच्यावरनं हे आपल्याला स्पष्ट होतं की ही जाती अंताची लढाई अजिबातच नव्हती. पुढे जाऊन 100 वर्षानंतर काही इंग्रजांनी महार जातीचे सैनिक इथे लढले, त्यांनी खूप चांगली कामगिरी केली वगैरे अशा गोष्टी तिथे टाकलेल्या आहे. पण ते 100 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी पण तिथे एकदाच व्हिजिट केली. त्याच्यानंतर हे शौर्याची गाथा आहे किंवा अशा प्रकारचं काहीच त्यांनी कुठे लिहिलेलं नाही आहे, बोललेलं नाही आहे. हे सायकोलॉजिकल वॉरफेअर इंग्रज खेळले होते आणि त्याच्यात ते आज पण विजयी झालेले आहेत. सो या सायकोलॉजिकल वॉरफेअरबद्दल आपण पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.